नमस्कार मित्र हो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी रेणुका. आज जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो माझ्या आईसोबत घडलेला आहे. आजपासून ही गोष्ट 15-20 वर्षाआधी झालेली आहे. त्यावेळी माझे वय 8-10 वर्षाचे असेल. आमच्या कुटुंबामध्ये मी, माझे आई-वडील असे आम्ही तिघेच राहत होतो. माझे वडील ठेकेदार होते. त्यांना कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागत असे. एकदा माझ्या बाबांना ठेकेदारीसाठी एका वसाहतीवर जावं लागलं. त्या ठिकाणची वसाहत म्हणजे ही भरपूर जुनी ओसाड होती. त्या वसाहतीमधील पुष्कळशी घरे रिकामी होती, तर काही घरांची पडझड झालेली होती. त्या वसाहतीमध्ये एक चौकीदार आजोबांचे झोपडे होते. त्या वसाहतीमधील घरांच्या अवतीभोवती मोठमोठाली झाडे होती. आमचे घर वसाहतीच्या अगदी एका कडेला होते. या वसाहतीमध्ये दिवसासुद्धा भयान वाटायचं. रात्रीच्या वेळी या वसाहतीमधील मोठी मोठी झाडे आणि भयान अंधार यामुळे फार भीती वाटायची. रस्त्याच्या कडेला लाईटही नव्हते. या वसाहतीमध्ये फार कमी लोक राहत होते. आमच्या घरापासून 4-5 घरे सोडून एक घर होते. ते नेहमीच बंद राहायचे. ते घर नेहमी बंद असतं अशी चौकीदार आजोबा म्हणत होते. आता ते घर कशामुळे बंद होतं हे आम्हाला माहिती नव्हते. त्या घरापासून काही अंतरावर आम्ही राहत होतो. त्यामुळे आम्हाला त्या घराच्या समोरून येणं जाणं नेहमी करावं लागायचं. रात्रीच्या वेळी रात्रकिड्यांचा किर्र आवाज शांततेचा भंग करत होता. त्याला सोबत मिळत होती घुबडांच्या आवाजाची. आणि त्या बंद घराजवळ 4-5 कुत्रे रोज रात्री भुंकायची. एके दिवशी भर दुपारी माझी आई त्या घरासमोरून येत होती. येता येता अचानक माझी आई थांबली आणि एकटक खिडकीच्या आत बघत होती. का थांबली, काय बघत आहे हे तिचं तिला कळालं नाही. पण नंतर बाबा तेवढ्यात आले आणि आईला घरी घेऊन आले. काय झालं आईला विचारलं असता आईने सांगितले, घराच्या आतमध्ये एक जळणारी बाई आहे आणि तिला आवाज येत होता, वाचवा. पण हा आवाज दुसऱ्या कोणालाही आला नाही. चौकीदार आजोबा सांगायचे, येता जाता त्या घरातून आवाज येतो ओरडण्याचा, विवळण्याचा. त्या दिवसानंतर माझी आई अतिशय भीतीने राहायची. फारच विचित्र वागत होत असे. एके दिवशी माझ्या बाबांना यायला उशीर झाला. मुसळधार पाऊस चालू होता. रात्रीची वेळ होती. आई घराच्या मागच्या अंगणामध्ये कपडे आणायला गेली. भर पावसामध्ये आईला एक बाई जळताना दिसली. ते दृश्य पाहून आई फार घाबरून गेली. तेवढ्यातच बाबा आले आणि बाबांनी आवाज दिला. बाबाच्या हातामध्ये बॅटरी होती. त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता कोणीही दिसले नाही. पण आईच्या बोलण्यावर बाबाचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर आई सारखं त्या घराकडे बघत असे. तिथे जाऊन पाहत असे. पण तिला याचे भान नव्हते. काय आपल्यासोबत काय होत आहे. आईला घरात वावरताना नेहमी कोणीतरी असल्याचा भास व्हायचा. भर थंडीमध्ये आईला ज्या प्रकारे आपण शेकोटीजवळ बसताना चटके लागतात, ऊब मिळते, तसं नेहमी वाटायचं. घरात कोणतीतरी अज्ञात शक्ती आहे, ही मानवी शक्ती आहे हे तिला जाणवायचं. केव्हा केव्हा आई झोपली असताना तिच्या पायाजवळ गरम वाफा लागायच्या. केव्हा केव्हा ती आईच्या पाठीमागेच कोणतरी येत आहे आणि गरम वस्तू किंवा आगीच्या ज्वाळा निघत आहे असे तिला भास व्हायचे. नंतर तिला कित्येक वेळ घरामध्ये एक पेटती बाई फिरताना दिसायची. हे सगळं तिने बाबाला सांगितलं, पण बाबाला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. या प्रकारानंतर आई फार घाबरून राहायची. तिला समजत नव्हतं काय करावं. एके दिवशी अचानक रात्री आई झोपेमध्ये त्या घराजवळ जाऊन पोचली. आम्ही सगळे गाढ झोपलो होतो. जेव्हा मी पाणी प्यायसाठी आईला हाका मारू लागले तेव्हा बाबाही उठले. आम्ही सगळ्या घरात शोध घेतला, पण आई कुठेही सापडली नाही. त्यानंतर बाबा तिला बाहेर शोधायला गेले असता ती त्या घराजवळ बेशुद्ध पडलेली दिसली. बाबांनी तिला उचलून घरी आणले. दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं असता काय झाले, आई सांगू लागली,
रात्री तिला आवाज आला, "वाचवा." या आवाजाने ती त्या घराकडे गेली. त्या घरामध्ये अतिशय भयानक दृश्य तिला दिसले. एक बाई सगळीकडून जळत होती आणि मदतीसाठी हाक मारत होती. हे दृश्य बघून ती तिथेच बेशुद्ध पडली. काय करावं काही समजत नव्हतं. याविषयी चौकीदार काकांना विचारलं असतं ते सांगू लागले, फार वर्षापूर्वी या घरामध्ये एक जोडपे राहत होते. दोघा पती पत्नीचं त्या जोडप्यांचं जोरदार भांडण झालं. त्यामुळे पती पत्नीला सोडून निघून गेला. बरेच दिवस झालं तो घरी आला नाही. ती फार वाट पाहत राहिली आणि एके दिवशी जेव्हा आला तेव्हा परत त्यांचं कडाक्याचं भांडण झालं. त्या भांडणामध्ये तिने स्वतःला जाळून घेतलं आणि दरवाजा बंद करून तिचा पती निघून गेला. त्याने तिला विझवण्याचा किंवा वाचवण्याचा काही प्रयत्न केला नाही. त्या दिवसापासून असं म्हणतात, ती आपल्या पतीची वाट पाहती आहे. तिला मुक्ती पाहिजे आहे. येताना जाताना ती लोकांना दिसते. तिच्या ओरडण्याचा आवाज येतो. ती मदतीसाठी तिचा आत्मा तडफडत आहे. मुक्ती हवी आहे तिला. यावर काय उपाय आहे हे फक्त तिच्या पतीलाच माहीत होतं. कारण ती तिच्या पतीची वाट पाहत होती मुक्तीसाठी, की त्याने एकदा तरी यावं आणि तिला मुक्ती द्यावी. त्या वस्तीत राहणाऱ्या बहुतेक कुटुंबातील लोकांना हे माहीत असावं. त्यामुळे फारसं त्या घराकडे कोणी येत नव्हतं. त्यानंतर आम्ही ती वसाहत सोडली आणि दुसरीकडे गेलो. त्यानंतर ती किती वर्ष तिथे राहिली आणि आपल्या मुक्तीची वाट पाहत आहे हे आम्हाला काही माहिती नाही आहे किंवा कोणीच सांगू शकत नाही. मित्रहो, आजचा हा अनुभव कसा वाटला तो नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.